आपल्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग असते ती इन्स्टंटली रिमूव्ह करतं. तुम्ही इथे बघू शकता माझा चेहरा. तर चला मी माझे प्रोडक्ट तुम्हाला शो करते की मी कोणकोणते वापरलेले आहे. सर्वात अगोदर हे जे आहे ते स्क्रब आहे. हे ग्लॅम वेबचं जे आहे राईस वॉटर स्क्रब आहे. मी 1 ते 1.5 वर्षा अगोदरपासून हे स्क्रब जे आहे इथे यूज करत आहे. हे स्क्रब जे आहे मी मिशोहून घेतलेलं आहे आणि याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही जर याला परचेस करत असाल तर याची लिंक तुम्हाला जे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे राईस वॉटरचं आहे. राईस वॉटर आपल्या चेहऱ्याला टॅनिंग असते त्याला रिमूव्ह करता आपल्याला फेअरनेस देतं राईस वॉटर. तर याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारचे इथे तुम्ही इथे बघू शकता. हे ऑलमोस्ट खतम केलेलं आहे आणि आणखी मी 2-3 जे असे बॉक्स आहेत ते मी खतम केलेले आहेत माझ्या स्किनवरती लावायला. हफ्त्यामधून 2 वेळा मी माझ्या स्किनला स्क्रब करते आणि हे स्क्रब मी एवढे जी स्क्रब वापरले त्यापैकी मला हे जे आहे ते बेस्ट वाटले. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नेक्स्ट वन हे फेस वॉश. हे प्लमचं फेस वॉश आहे. ग्रीन टी पोर क्लेन्झिंग फेस वॉश. माझ्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स तर नाहीये पण टोटली ऑइली एक्ने प्रोन स्किन माझी पहिली होती आणि सध्या सुद्धा माझी ऑइली स्किन आहे. ऑइली स्किन कधीही ड्राय स्किन मध्ये ट्रान्सफर होत नाही. ऑइली स्किन कधी ऑइल प्रोड्यूस करणं सोडत नाही. तुम्ही कितीही महंगी ट्रीटमेंट्स करा, कितीही महंगे फेस वॉश वगैरे क्रीम्स वगैरे लावा, ऑइली स्किन कधीही ड्राय मध्ये ट्रान्सफॉर्म होत नाही. जी आपली स्किन असते तीच राहते. फक्त फरक एवढा पडतो की आपल्या स्किन मधून प्रोड्यूस होतं ती थोडं कमी व्हायला लागतं. बस एवढाच फरक असतो. बाकी स्किन ट्रान्सफॉर्म होत नाही. तर हे ऑइली स्किनसाठी इथे लिहिलेलं सुद्धा आहे की ऑइली एक्ने प्रोन स्किनसाठी आहे. माझी एक्ने प्रोन स्किन होती पहिले पण सध्या नाहीये. पण तरीही मी जे हे फेस वॉश जे आहे ते सध्याही मी हेच यूज करत आहे कारण याने मला बेनिफिट चांगला मिळालेला आहे. ऑफकोर्स ऑइली स्किनसाठी हे आणि माझी ऑफकोर्स ऑब्विसली खरोखर ऑनेस्टली माझी ऑइली स्किन आहे. तरी एवढी क्लिअर या फेस वॉश मुळे झालेली आहे. म्हणून मी आताही याला सोडलेलं नाही. जर तुम्ही याला सुद्धा परचेस करत असाल तर याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नेक्स्ट वन ही नाईट क्रीम आहे. माझ्या चेहऱ्यावरती अतिशय डाग होते कारण पिंपल्स कंटिन्युअसली यायचे आणि त्याचे डाग चेहऱ्यावरती राहायचे. मी सुद्धा खूप रिसर्च केलेला आहे की डागासाठी कोणती क्रीम वापरावी. तर मला डॉक्टरांनी ही सजेस्ट केली होती ही डम डॉकची 2% कोजिक ऍसिड ब्राईटनिंग अँड रिपेअर स्किन कॉम्प्लेक्शन विथ ग्लो फॉर्म्युला अशा नावाने ही क्रीम आहे. डम डॉकची 2% कोजिक ऍसिड याने मला खूप सारा बेनिफिट मिळालेला आहे. माझ्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते याने रिमूव्ह झालेले आहेत. माझ्या अप्पर लिप्स वरती कंटिन्युअसली पिंपल्स यायचे. तुमच्या सुद्धा येत असतील तर मला नक्की सांगा कारण हा प्रॉब्लेम मी फेस केलेला आहे. तर माझ्या अप्पर लिप्स वरती खूप सारे पिंपल्स यायचे. मला खूप त्रास व्हायचा. ते पेनफुल असतात जे अप्पर लिप्स वरती येताना पिंपल्स ते खूप पेनफुल असतात आणि त्याचा त्रास होतो माणसाला. तर मी त्या डागांसाठी हे वापरलेलं आहे. नाईट क्रीम आहे. फेस वॉश करायचा नंतर याला आपल्या चेहऱ्यावर प्रॉपर आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. ऍज इट इज ओव्हरनाईट तसंच राहू द्यायचं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी ते बघू शकता. अशा पॅकेजिंग मध्ये येते हे. मी हे अर्ध्यापेक्षा जास्त यूज केलेला आहे आणि मी एक बॉक्स तरी खतम केलेला आहे. हा 50 ग्रामचा बॉक्स आहे आणि हा 365 रुपयाचा आहे. ऑनलाईन जर तुम्ही घेतलं तर आणखी डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळून जाईल ही क्रीम आणि हा जो अंडर आर्म स्प्रे आहे. मी याचं कॉम्बिनेशन दोघांचं घेतलं होतं तर मला 550च्या जवळपास मिळालेलं होतं. हा अंडर आर्म स्प्रे आहे. अंडर आर्म म्हटल्यापेक्षा डल स्किन आपली जिथे असते जिथे एक्स्ट्रा ट्रेनिंग झालेली असते आपली नेक असो किंवा आपले अंडर आर्म्स असो हे ब्लॅक झालेले असतील तर तुम्ही हा स्प्रे नक्की वापरू शकता. मी याच्यावरचं स्टिकर काढून घेतलेला आहे. यु नो मस्ती मी मस्ती मध्ये याच्यावरती स्टिकर काढून घेतलेला आहे. याच्यावरती स्टिकर सुद्धा होतं. तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल किंवा मी इथे स्क्रीनशॉट सुद्धा लावून देईन की एक्झॅक्टली पहिले दिसत कसं होतं आणि मी याची सध्या कंडिशन कशी केलेली आहे.
सॉरी प्लीज, पण याच्यावरती स्टिकर होता आणि हा खूप हेल्पफुल राहिलेला आहे माझ्यासाठी आणि माझ्या नेकवरची पूर्ण टॅनिंग घालवलेली आहे आणि माझ्या अंडर आर्म्सची सुद्धा. तर हा स्प्रे आणि नेक्स्ट वन जे आहे ते मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन. जर तुमच्या नोज वरती, जर तुमच्या फेस वरती जर ब्लॅक हेड्स असतील तर तुम्ही हे सिरम नक्की ट्राय करा. माझ्या सांगण्यावरून एकदा तरी तुम्ही हे सिरम नक्की बाय करा आणि ऍटलीस्ट 15 दिवस तुम्ही वापरून पहा. 15 दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमचे ब्लॅक हेड्स जे आहे नोज वरचे, चीन एरियावरचे किती रिड्यूस झालेले आहेत आणि माझ्या बरोबर तुमचे रिझल्ट जे आहेत ते नक्की शेअर करा. तर हा आहे तो सिरम मिनिमलिस्ट 2% सॅलिसिलिक ऍसिड सिरम आहे. मी हे गेले 6 महिन्यापासून वापरत आहे. अगोदर मी सिरम नव्हती वापरत, पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं की सिरम वापरत जा. सिरमने खूप सारे बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यावरती मिळतात आणि माझ्या चेहऱ्यावर ज्या खूप सारे ब्लॅक हेड्स होते, तर म्हणून मी ब्लॅक हेड्ससाठी बाय केलेलं होतं. सॅलिसिलिक ऍसिड 2% आहे यामध्ये. तुम्ही ते बघू शकता. अशाच पॅकेजिंग मध्ये आलं होतं. मी या पॅकेजिंगला नाहीये. मी ऍज इट इज दररोज रात्रीला हे लावते आणि ऍज इट इज असंच बॉक्स घालून ठेवते. माझं छोटं बाळ आहे ना, तो इकडे तिकडे करतो सामान, तसं वाटेल काचेची तर फुटून जाईल. यासाठी मी अशाच पॅकेजिंग मध्ये ठेवते. तर तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे याची बॉटल येते. 30 ml ची बॉटल आहे आणि मला आय थिंक 549 रुपयाचे आहे आणि मला डिस्काउंट मध्ये 400 कितीतरी रुपयामध्ये हे पडलेलं आहे. याची सुद्धा लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. मी सर्व प्रोडक्ट्स नायकावरून बाय केलेले आहेत आणि तुम्हाला याची लिंक सुद्धा मिळून जाईल जर तुम्ही विकत घेत असणार तर. आणि तुमची जर ऑइली स्किन असेल तर नक्की हे प्रोडक्ट तुम्ही बाय करा. माझ्या सांगण्यावरून तरी एक वेळ नक्की घ्या. तर हे आहे ते सिरम सॅलिसिलिक ऍसिड. तुम्ही इथे बघू शकता एकदम अशी घट्ट अशी कन्सिस्टन्सी आहे याची. आणि मी फक्त 4 ड्रॉप्स माझ्या ऑल अबाउट चेहऱ्याला लावते. 4 ड्रॉप. मी एक फोरहेड वरती, 2 चिक्स वरती आणि एक चिन एरिया मध्ये लावते. 4 ड्रॉप इनफ आहेत आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी. कारण सॅलिसिलिक ऍसिड आहे यामध्ये ऍड केलेलं. मला जेवढं माहिती आहे तेवढं सॅलिसिलिक ऍसिड आपण आपल्या चेहऱ्यावरती एकदम भरभरून एकदम असं भारासारखं पडलेलं असतं. एवढ्या कन्सिस्टन्सी मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आपल्याला आपल्या फेसवरती नाही लावायचे. 4 ड्रॉप इनफ आहेत आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी. तर हे सर्व प्रोडक्ट्स जे आहेत ते मी माझ्या ऑइली एक्ने प्रोन स्किनच्या साठी घेतलेली होती. जर तुमची ऑइली एक्ने प्रोन स्किन असेल तर नक्की या सर्वांना बाय करा आणि रिझल्ट तुम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याचे रिझल्ट कसे मिळालेले आहेत. एवढे सगळे प्रोडक्ट्स होते जे मी माझ्या स्किनसाठी वापरलेले आहेत आणि व्हिटॅमिन सी सिरम सुद्धा तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये ऍड करा. माझ्याजवळचं सध्या संपलेलं आहे. संपलंय. माझ्याजवळ अशी रिकामी बॉटल होती, पण माझ्या मुलाने कदाचित तिकडे केली असेल म्हणून दिसत नाहीये. पण मी त्याची सुद्धा लिंक तुम्हाला देईल. तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम तुमच्या रुटीन मध्ये नक्की ऍड करा. नक्की तुमची स्किन फेअर होईल, ग्लोई दिसाल, पिंपल्स, डार्क स्पॉट, टॅनी बर्न सर्व तुमच्या चेहऱ्यावरचे निघून जातील. एकदम प्लेन साफ सुथरा तुमचा चेहरा दिसेल. कॉन्फिडंटली बाहेर निघू शकाल. जर तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन, नाईट रुटीन जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर नक्की तुमच्या बरोबर शेअर करेन की माझं मॉर्निंग रुटीन काय आहे, नाईट रुटीन काय आहे आणि माझी ऑइली स्किन आहे तर आणखी मी कोणकोणते प्रोडक्ट्स जे आहे माझ्या स्किनवरती वापरते. मला कोणकोणत्या प्रोडक्ट्सनी मला माझ्या स्किनवरती खूप सारे बेनिफिट मिळालेले आहे, जेणेकरून माझे पिंपल्स रिड्यूस झाले, टाइनी बम्स रिड्यूस झाले, एक्ने रिड्यूस झाले. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही इथे नोटीस करू शकता की मी थ्रेडिंग केलेली आहे. माझं बाळ छोटे आहे त्यामुळे माझं बाहेर जाणं होत नाही आणि मी 1-2 महिन्याच्या नंतरच थ्रेडिंग करते. तर तुम्ही नोटीस केला असेल की मी थ्रेडिंग केलेली आहे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, टेक केअर.